नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महापारेषण व महावितरण सराव संच 20 आज आपण घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, हे सर्व प्रश्न आपण कुठून घेत असतो? तर हे सर्व प्रश्न आपण नेहमी मॉक टेस्ट वरून घेत असतो. मित्रांनो, इलेक्ट्रिशियन, वायरमन, इलेक्ट्रिकल पॉवर डिस्ट्रीब्युशन व इतर इलेक्ट्रिकल ट्रेड या सर्व ट्रेडमधून काही प्रश्न आपण घेत असतो. तर चला, वेळ न घालवता आपण या आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला बघा, पीव्ही सेलचा विस्तार काय आहे? बघा, पीव्ही चा फुल फॉर्म काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1. बघा, पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. फोटो व्होल्टेक सेल. फोटो व्होल्टेक सेल हे या प्रश्नाचं उत्तर आहे. हा पीव्ही चा फुल फॉर्म आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन करू. पुढचा प्रश्न बघा, फोटो व्होल्टेक सेल तयार करण्यासाठी बघा म्हणजेच पीव्ही सेल तयार करण्यासाठी कोणती सामग्री वापरली जाते? बघा, हा जो पीव्ही सेल आहे हा तयार करण्यासाठी कोणती सामग्री वापरली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4. बघा, पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे सिलिकॉन. बघा, सिलिकॉन पासून पीव्ही सेल हा तयार केलेला असतो किंवा तयार केला जातो. चला नेक्स्ट क्वेश्चन करू. बघा, प्रश्न क्रमांक 3 बघा, ईव्ही बॅटरी चार्जिंग सिस्टम मध्ये बीएसएम चे पूर्ण रूप काय आहे? बघा, ईव्ही बॅटरी चार्जिंग सिस्टम मध्ये बीएसएम चे पूर्ण रूप काय आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा, पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम. बघा, बीएसएम चे पूर्ण याचा फुल फॉर्म आहे बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 4 बघा, कोणत्या रंगाचा सोलर कुकर पॅन इफेक्टिव्हपणे काम करतो? बघा, कोणत्या रंगाचा सोलर कुकर बघा सोलर तो पॅन इफेक्टिव्हपणे काम करतो? मित्रांनो, हा प्रश्न किंवा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलंच असेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा, काळा कलर जास्तीत जास्त उष्णता आकर्षित करून घेतो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 काळा. म्हणजेच कोणत्या रंगाचा? बघा, कोणत्या रंगाचा सोलर कुकर? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 काळा. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केला नसेल तर एक लाईक हा व्हिडिओला नक्की करा. चला पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 5 बघा, बीएलडीसी मोटरचा विस्तार काय आहे? बघा, बीएलडीसी चा फुल फॉर्म या ठिकाणी विचारलेला आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा, पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे ब्रशलेस डीसी मोटर. बघा, बीएलडीसी चा फुल फॉर्म आहे ब्रशलेस डीसी मोटर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, सौर किरणोत्सर्गाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? बघा, सौर किरणाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1. बघा, मल्टीमीटरने काय किरणाचे आपण मोजू शकत नाही. या ठिकाणी तुम्हाला लगेच समजलं असेल की पायरानोमीटर हे जरा वेगळंच मीटर वाटतं, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हेच या प्रश्नाचं फिक्स उत्तर आहे. पायरानोमीटर याने सौर किरणाची तीव्रता ही मोजली जाते. मित्रांनो, पुढील प्रश्न बघूया. बघा, या ठिकाणी विचारलं आहे की फोटो व्होल्टेक म्हणजे काय? तर पीव्ही हे समजून घ्या अगोदर तुम्ही. पीव्ही सेल म्हणून कोणाला म्हणतात? बघा,
पीव्ही सेल म्हणून कोणाला म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 सोलर सेल. बघा फोटोव्होल्टिक सेल म्हणून कोणाला म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सौर सेल. प्रश्न क्रमांक 11 बघा पंपासाठी सौर पॅनलच्या संपूर्ण ॲरे मधून विद्युत ऊर्जा नियंत्रित करण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 VFD हे उपकरण वापरले जाते. बघा प्रश्न पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा अपारंपरिक ऊर्जा स्रोत कोणता आहे? बघा अपारंपरिक स्रोत ऊर्जा कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी सौर ऊर्जा. बघा सौर ऊर्जा हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा वीज निर्मिती करण्याची पारंपरिक पद्धत कोणती? बघा वीज निर्मिती करण्याची पारंपरिक पद्धत कोणती? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बघा थर्मल. थर्मल हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा विच इज द फुल फॉर्म ऑफ VCB? बघा VCB चा फुल फॉर्म या ठिकाणी विचारलेला आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर हे VCB चे फुल फॉर्म आहे. तर चला आता पुढील क्वेश्चन कडे जाऊ. प्रश्न क्रमांक 12 बघा कोणत्या पद्धतीत पोल माउंटेड सबस्टेशन कोणत्या पद्धतीत पोल माउंटेड सबस्टेशन वापरतात? मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बघा सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. बघा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. प्रश्न क्रमांक 13 बघा कोणत्या प्रकारचे AC ट्रान्समिशन सर्वत्र वापरले जाते? बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे 3 फेज 3 वायर. बघा 3 फेज 3 वायर हे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 14 बघा मित्रांनो ॲल्युमिनियम कार्ड कंडक्टरच्या बाइंडिंग जॉईंट वर स्पार्किंग कसे टाळता येईल? बघा जिथे आपण बाइंडिंग करतो ते स्पार्क होतं ते कसे टाळता येईल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 बाइंडिंग टर्न्स खूप घट्ट आणि बद्ध करणे तेव्हा ती स्पार्किंग कमी होईल म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. प्रश्न पुढचा बघा लाइटिंग अरेस्टरचे कार्य कोणते? बघा लाइटिंग अरेस्टरचे कार्य कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 विजेमुळे होणाऱ्या ओव्हर व्होल्टेज पासून संरक्षण म्हणून लाइटिंग अरेस्टर हे यूज केले जाते किंवा वापरले जाते. प्रश्न क्रमांक 16 बघा मित्रांनो चांगल्या अर्थरोधाची श्रेणी काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 खूप कमी रोध. बघा या प्रश्नाचं उत्तर आहे खूप कमी रोध हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा मित्रांनो ECC चा फुल फॉर्म काय? बघा ECC चा विस्तार काय या ठिकाणी विचारला आहे. तर मित्रांनो प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अर्थ कंटिन्युटी कंडक्टर या ECC चा फुल फॉर्म आहे. चला पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 18 बघा मित्रांनो जमिनीचा रोध मोजण्यासाठी कोणते साधन वापरले जाते? बघा जमिनीचा रोध मोजण्यासाठी अर्थ टेस्टर वापरले जाते म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 19 बघा न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये मॉडेरेटर बसवण्यासाठी कोणता पदार्थ वापरला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 ग्राफाइट हे वापरले जाते. प्रश्न क्रमांक 20 बघा ऑफलोड स्थितीत कोणता स्विच चालवला जातो? बघा ऑफलोड स्थितीत कोणता स्विच चालवला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आयसोलेटिंग स्विच हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 21 बघा. सिस्टीम अर्थिंग कुठे वापरले जाते? बघा, सिस्टीम अर्थिंग कुठे वापरले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 जनरेटिंग स्टेशन मध्ये सिस्टीम अर्थिंग ही वापरली जाते. प्रश्न क्रमांक 22 बघा. लोड होत असताना अधूनमधून मधून ट्रिप झाल्यास एअर सर्किटचा ब्रेकरचा कोणता दोष आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 रिलेची चुकीची सेटिंग. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, रिलेची चुकीची सेटिंग असल्यामुळे मधून ट्रिप होत असतोय. चला पुढील प्रश्नाकडे. ट्रान्समिशन फेज टू ग्राउंड फॉल्टचे कारण काय आहे? बघा, तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, इन्सुलेशन फेल. बघा, ट्रान्समिशन लाईन मध्ये फेज टू ग्राउंड फॉल्टचे कारण आहे इन्सुलेशन फेल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चला पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 24 बघा. विच इज द कन्व्हर्टिंग एरिया ऑफ लॅन? बघा, विच द कन्व्हरिंग एरिया ऑफ लॅन. बघा, लॅन कुठे पडत असतं किंवा किती अंतरापर्यंत असतं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 0 ते 1 किलोमीटर पर्यंत लॅन असते. चला पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक बघा, ACSR चा फुल फॉर्म या ठिकाणी आपल्याला विचारला आहे त्यांनी, की याचा फुल फॉर्म काय? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक C ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर एक सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.